आत्मविश्वास नसताना एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न केला तर ती लढाई आपण दोनदा हरतो. एकदा आत्मविश्वास नाही म्हणून स्वतःकडनं, आणि आत्मविश्वास नाही म्हणून आपण ती लढाई शत्रूकडनंही हरतो. शत्रू म्हणजे आजच्या काळामध्ये हे लाईफ आहे, या अडचणी आहेत, हे जीवन आहे. पदोपदी याच्यामध्ये जे अडचणी येतात, प्रॉब्लेम्स येतात, या सगळ्याचं उत्तर असतं आत्मविश्वास. आत्मविश्वासाची जर कमी असेल तर आयुष्यात बऱ्याच गोष्टींना आपण मुकतो. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. आत्मविश्वास ही प्रगतीची गुरुकिल्ली आहे. खूप वेळा खूप जणांचा आत्मविश्वास कमी पडतो. छोटं छोटं कारण असतं आणि त्या छोट्या कारणामुळे हा जो आत्मविश्वास कमी झालेला असतो, त्यामुळे ही माणसं आयुष्यात अनेकदा संधी येऊन सुद्धा प्रयत्न करू शकत नाहीत. प्रयत्न जर केला तर तो पुरेशा आत्मविश्वासाच्या अभावी केला जातो आणि म्हणून ते अयशस्वी ठरत असतात. या सगळ्यातनं बाहेर यायचं असेल तर आपण आत्मविश्वास मिळायला हवं, स्वतःवरचा विश्वास पुन्हा कमवायला हवा. आणि यासाठी अगदी छोटे छोटे उपाय आहेत, हे करून बघा. पाचव्या इयत्तेत होतो मी, भाषण करायला स्टेजवर गेलो. पहिलाच अनुभव. पहिल्या अनुभवात जे होतं सगळ्यांचं तेच माझं झालं. आतापर्यंत काय घरामध्ये खूप बडबड बडबड करायचो, त्यामुळे सगळ्यांनी मला सांगितलं, घरच्यांनी, अरे तू इतका छान बोलतोस, तू जा स्टेजवर भाषण करशील आरामात. मी गेलो. गेल्यानंतर खूप, आणि काय होतं बरं, व्यायामाचे महत्व हा विषय होता. आणि पहिलं वाक्य बाबांनी सांगितलेलं मला की पहिलं इंग्लिश वाक्यानं सुरुवात करायची. तर मला सांगितलं होतं साऊंड माइंड इन साऊंड बॉडी, की सुदृढ शरीरात सुदृढ मन राहतं, किंवा सुदृढ मन असेल तर सुदृढ शरीर. पुढे गेलो. 100 लोक बसलेले, विद्यार्थीच होते माझ्यासारखे. 100 लोक बसलेले, परीक्षक होते. शब्द फुटेना तोंडातनं, काय बोलायचं माहित नाही, पाय लटपटतायत, हात थरथरत आहेत, घाम फुटलाय इकडून इकडून सगळीकडून. कळतंय की आपण घाबरलोय, सॉलिड घाबरलोय. काहीही बोलायचं सुचत नाहीये. जे पाठ केलंय ते विसरून जातो. काहीतरी बोललो, माहिती होतं आपल्याला बक्षीस मिळणार नाही. कारण माझ्यापेक्षा भारी लोक होते. भारी जाऊ दे, मी सलगही बोलू शकलो नाही. आणि हे बऱ्याच वेळा होतं. त्यानंतर परत म्हणून मी भाषणाचा प्रयोगच केला नाही, गेलोच नाही कधी करायला. पण त्याचा परिणाम काय झाला, पुन्हा एकदा 4 चौघात, घरच्या लोकांच्यात, परिचितांच्यात मी खूप चांगलं बोलायचो. पुढं जॉब करत असताना मला प्रेझेंटेशन करायची संधी मिळाली. क्लायंट समोर प्रेझेंटेशन होतं. प्रेझेंटेशन खूप चांगलं झालं होतं, इंटरनली सगळ्यांना आवडलं होतं. नवीन स्ट्रॅटेजी प्रेझेंटेशन होतं. क्लायंटकडे गेलो, प्रेझेंटेशन करायला घेतलं, व्यवस्थित सांगायला चालू केलं, एक एक गोष्टी. आणि लक्षात आलं कोणीतरी माझ्याकडे स्टेअर करतंय. तिथून जे माझा परत कॉन्फिडन्स डाऊन झाला. मी नीट बोलूच शकलो नाही, कारण ती सगळी अनोळखी लोक, मग आपल्याला ते जज करतील, आपलं चुकलं तर काय. क्लायंटचा फीडबॅक आला, प्रेझेंटेशन बरं होतं तुमचं, पण तुम्ही कॉन्फिडंट वाटला नाहीत. म्हणजे माझ्यामुळे माझ्या एजन्सीचं कॉन्ट्रॅक्ट केलं, कारण मी कॉन्फिडंट नव्हतो. आत्मविश्वास हा गरजेचा आहे हे त्या क्षणाला जाणवलं. आधी लहान असताना असं वाटत होतं स्टेजची फिअर असेल, नकोच स्टेजवर जायला. मोठा झाल्यावर जेव्हा फटका पडला तेव्हा हे जाणवलं की आपल्याला आपण जर यातून बाहेर पडायचं असेल, आपल्याला नवीन कॉन्ट्रॅक्ट पाहिजे असतील, कारण हे आज ना उद्या पुन्हा होणार आहे. त्यावेळेस जर आपण याला नाही म्हटलो तर आपण स्वतःला प्रगतीपासून रोखल्यासारखं होईल. मग आता याच्यावर उपाय शोधायला पाहिजे. तर आत्मविश्वास नेमका असतो काय? आपण आता आत्मविश्वास हा मोठा शब्द सोडून देऊया. आत्तापुरता असं होऊया, त्यातला आत्म हा शब्द काढूया. विश्वास. विश्वास काय असतो? बिलीफ, ट्रस्ट. हे असतं काय? आपण एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा आपण म्हणतो टाटाची गाडी विकत घेऊया, गाडी चांगली आहे. माझं नेहमीच आवडतं. इयरफोन्स विकत घेतोय, बोटचे. कम्प्युटर ऍपलचा आहे, फोन ऍपलचा आहे. ह्या ज्या कंपन्या आहेत, म्हणजे अगदी ऍपलची इथं जाहिरात करत नाही किंवा टाटाची करत नाहीये, किंवा एखाद्या ज्वेलरकडे आपण जातो तेव्हा तो ज्वेलर बघून जातो की हा विश्वासार्ह आहे बाबा, याची विश्वासार्हता आहे का, याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो का आपण सोनं घेण्यासाठी. कपड्यांच्या बाबतीत तेच असतं. जो ब्रँड आपल्याला माहिती असतं की हा ब्रँड चांगला आहे, तोच ब्रँड आपण घेतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आपण. वस्तू विकत घेताना, घर विकत घेताना, सेवा विकत घेताना आपण विश्वास ठेवतो.
आणि विश्वास ठेवून आपण त्यांच्याकडनं ते विकत घेतो, कारण आपल्याला माहिती असतं या पर्टिक्युलर ब्रँडची किंवा या पर्टिक्युलर कंपनीकडून ही वस्तू किंवा सेवा मी विकत घेतो तेव्हा ती चांगलीच निघेल. हा विश्वास आला कुठनं? या कंपनीवर, या ब्रँडवर आपण विश्वास ठेवला. आपण म्हणतो की टाटाची गाडी चांगली आहे. का चांगली आहे? मग मारुतीची पण चांगली आहे. मग अजून एखादी नवीन कंपनी आली असेल, समजा भारतामध्ये आता कुठली सिट्रिऑन आली आहे, फ्रेंच कंपनी, मग त्यांची चांगली नाहीये का? तिथं तर नंबर 1 असतील ते. आपला विश्वास नाही, तिथं असतील लंकेत सोन्याच्या विटा. आपल्या आजूबाजूला टाटाची गाडी वापरणारे, मारुतीची गाडी वापरणारे खूप लोक आहेत, वर्षानुवर्ष आहेत, आणि त्यांनी हे आपल्याला सांगितलंय सॉरी की टाटाची गाडी चांगली आहे, मारुतीची गाडी चांगली आहे. एखादा बिल्डर असतो, प्रत्येक शहरामध्ये एक बिल्डर असतो जो अतिशय भारी असतो, त्याच्या खालोखाल अजून 4-5 नावं असतात. आपण त्याच बिल्डरकडे शक्यतो घर घेऊया असं म्हणतो. त्यासाठी आपण प्रीमियम पे करायला तयार असतो, जास्ती पैसे द्यायला तयार असतो, कारण आपल्याला तो विश्वास असतो की ही लोक चांगली आहेत. मग हा विश्वास आला कुठनं? एक म्हणजे त्या वस्तूची उपयुक्तता, ती तर सगळ्यांकडे असते. इयरफोन्स द्यायचे तर बोटच का पाहिजे? सगळेजण इयरफोन्स देतात, अगदी साधी छोटी कंपनी इयरफोन देत असेल. उपयुक्तता, त्यामुळे तो निकालात निघाला. ब्रँड व्हॅल्यू, किंमत एक भाग असतो. किंमत आपण कम्पेअर करतो आणि बजेटमधल्या जेव्हा वस्तू बघतो तेव्हा मग ब्रँड व्हॅल्यूचा विचार येतो. ती ब्रँड व्हॅल्यू बनते कशी? तर तो विश्वास येतो कुठून? तो विश्वास येतो त्यांचा त्या वस्तूमध्ये असलेल्या आत्मविश्वासाबद्दल. त्यांनी ते आत्मविश्वास त्यांच्या जाहिरातीतून, लोक वापरणारे असतात त्या वापरणाऱ्यातून आपल्याला जनरेट झालेला असतो, आणि म्हणून आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. ज्याच्याकडे आत्मविश्वास नसतो त्याचं कोणीही ऐकत नाही, कारण तो माणूस स्पष्ट बोलूच शकत नाही. तुम्ही आज व्हिडिओ ऐकताय, तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, कारण तुम्हाला माहिती आहे कुठेतरी आपण ही गोष्ट लॅक करतोय, ही गोष्ट कमी आहे आपल्यामध्ये, त्या आत्मविश्वासाची कमी आहे. कमी आहे म्हणजे काय? तर आपण आत्मविश्वास कशासाठी पाहिजे सांगा मला? आउटकम काय आहे? आपलं म्हणणं 4 चौघांसमोर व्यवस्थित मांडता यावं, आपल्या म्हणणं 4 चौघांनी ऐकावं, त्याच्यावर विश्वास ठेवावा, त्याप्रमाणे कृती करावी. यासाठी आपल्याला आत्मविश्वास लागत असतो. मग तो लागण्यासाठी, तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये विश्वास जागृत करायला पाहिजे. माझ्या बोलण्यात जर आत्मविश्वास वाटत नसेल तर तुम्ही माझ्याकडनं हा व्हिडिओ कधीच ऐकणार नाही. तुम्ही जर व्हिडिओ ऐकावा अशी माझी इच्छा असेल तर मी जे तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये व्हॅल्यू पाहिजे, माझ्या बोलण्यातला आत्मविश्वास तुम्हाला दिसला पाहिजे, कारण मी जो विषय बोलतोय त्या विषयामधलं मला पूर्ण ज्ञान असलं पाहिजे, आणि ते ज्ञान मुद्देसूदपणे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. मग हा विश्वास जनरेट होईल. त्यामुळे आपण सुरुवातीला, आपण जर स्वतःला कमॉडिटी मानलं, आपल्याला कुणीतरी आपलं म्हणणं ऐकायला पाहिजे असं मानलं, तर मग आपल्याला आपल्यामध्ये काय बदल करायला लागतील, आपण स्वतःला किती ओळखतो, हा विश्वास आपण आपल्यामध्ये कसा जागृत करायचा. तर सगळ्यात पहिलं स्वतःवर प्रेम करायची का? आपण जसे आहोत, जे रंग रूप आपल्याला मिळालंय, जो वर्ण मिळालाय, जसं जे काही आहे, जी परिस्थिती मिळाली आहे ती देवानं आपल्याला दिलेली आहे, त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. परिस्थितीमध्ये बदल करू शकतो, पण आपल्या फिजिकल ॲबिलिटी किंवा डिसॅबिलिटीमध्ये आपण स्वतःला बदल करू शकत नाही एका लिमिटच्या पलीकडं. मग आपण जे आहोत ते आपल्यावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. आपण आहोत हे आपल्यासाठी भारी आहे, आपण युनिक आहे. माहिती आहे ना, फिंगरप्रिंट्स असतात या मॅच होत नाहीत, कारण त्या युनिक असतात. युनिक आहे तुम्ही. तुम्ही जोपर्यंत हे स्वतःला मानत नाही की तुम्ही युनिक आहे, तोपर्यंत जग म्हणणार नाही की तुम्ही युनिक आहे. तुमच्यासारखी व्यक्ती आतापर्यंत दुसरी बनवलेली नाही. ही व्यक्ती एकमेवाद्वितीय आहे, अद्वितीय आहे, यासारखी व्यक्ती नाहीये. पहिल्यांदा या गोष्टीवर विश्वास ठेवा. जे तुमच्यात आहे ते भारी आहे, ते तुमचं स्वतःच आहे. एखाद्याला चांगला बोलता येत असेल, एखाद्याला चांगलं लिहिता येत असेल, एखाद्याला चांगलं चित्र काढता येत असेल, गाणं म्हणता येत असेल, कुकिंग करता येत असेल, बॉडी चांगली असेल, जे काही असेल ते तुमचं स्वतःच आहे. ते कुणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळं आपल्याला जे करायचंय ना, हेच जे आपल्यात आहे हे लोकांपर्यंत पोहोचवायचंय. आणि मग हे जर लोकांपर्यंत पोहोचवायचंय तर ते आत्मविश्वासाने पोहोचवायचं असेल तर तो आपल्यातला विश्वास जागृत झाला पाहिजे, आणि त्यासाठीच स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. त्यामुळे स्वतःवर प्रेम करायला शिका. जे आपल्यात आहे त्याचा आदर करायला शिका. ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा म्हणतो की आपलं बोलणं इतरांनी ऐकायला पाहिजे,
आपलं बोलणं इतरांना पटायला पाहिजे. जर ही गोष्ट असेल तर आपल्याला बोलता यायला पाहिजे व्यवस्थित. आणि जर आपल्याला बोलता येणार असेल तर आपल्याला चार चौघांमध्ये बोलता येणार असेल तर चार चौघं ऐकतील आपलं. पण आपल्याला बोलताच आलं नाही तर ऐकणार नाही. मग आपल्याला सवय करायला हवी चार चौघात बोलायची. पण प्रॉब्लेम हा येतो की भीती वाटते, सगळ्यांना वाटते. मग त्याच्यासाठी काय करायला हवं? बोलण्याची प्रॅक्टिस करायला हवी. कुणाशी बोलणार? स्वतःशी बोलायचं. तुम्ही कधी ऍक्टिंगच्या कोर्सला गेलाय? ऍक्टिंगच्या कोर्सला गेलं ना, अभिनयाच्या किंवा डान्सच्या वगैरे, ते काय करतात? एक प्रचंड मोठा आरसा लावलेला असतो हॉलमध्ये आणि त्या आरशासमोर तुम्हाला बोलावं लागतं स्वतःशी. कित्येक अभिनेते, कित्येक नेते, कंपन्यांचे लीडर्स, अनेकांना मी पाहिलंय की ते जेव्हा बोलायचं असतं ना तेव्हा आरशासमोर स्वतःशी बोलतात. जेव्हा प्रॅक्टिस करतात, भाषणाची प्रॅक्टिस करतात, कुठल्या मुद्द्यावर जोर द्यायचा, कुठला पॉज कसा वर्कआउट करायचा, कधी थांबायचं, कधी बोलायचं, कधी फास्ट बोलायचं, कधी स्लो बोलायचं, कुठला मुद्दा कधी घ्यायचा, काय रिॲक्शन्स येतील, त्या रिॲक्शन्सला कसं उत्तर द्यायचं, या सगळ्याची प्रॅक्टिस आरशासमोर उभं राहून करतात ते. आपल्याला जेव्हा एखाद्या समोर एखादा विषय बोलायचा आहे तर नंतर ऑटोमॅटिकली येईल. पण आधी चार चौघात बोलायची भीती वाटत असते तेव्हा स्वतःशी बोलायची प्रॅक्टिस करायची आरशासमोर उभं राहून. हसतील लोक, घरातले असतील तर समजावून घेतील, तुमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत ती. लोकांसाठी आपण करत नाहीये, आपल्यासाठी करतोय. आज आपल्यामध्ये आत्मविश्वास आला आणि आपण चार गोष्टी चांगल्या करायला लागलो तर आपल्या घरच्यांना आपली मदत होणार आहे. त्याचा फायदा दुसऱ्या कुणालाही होणार नाही, आपल्या घरच्यांनाच होणार आहे. त्यामुळे आज जर कोणी हसत असेल त्यांना समजावून सांगा की हे माझ्यासाठी किती गरजेचं आहे, हे मला करावंच लागणार आहे. आणि मग हे करायला चालू करा. पहिली ती जर भीती मोडली, घरच्यांना आपण समजावू शकलो, जगाला आपण समजावू शकलो. त्यामुळे चार चौघात बोलायची प्रॅक्टिस करायची असेल तर स्वतःशी बोलायची प्रॅक्टिस करायला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे आवाज. आपण जे बोलत असतो त्यावेळी आपला आवाज अतिशय महत्वाचा असतो. आपण जे बोलू त्या बोलण्यावर, आपल्या आवाजावर समोरच्यावर प्रभाव पडत असतो आवाजाचा. अमिताभ बच्चन, भारदस्त आवाज. शाहरुख खानचा सुरुवातीचा आवाज ऐकला, सुरुवातीच्या सिनेमातले त्याचा आवाज ऐका आणि आज ऐका. शाहरुख खाननं आपल्या आवाजावर प्रचंड मेहनत घेतली आहे. प्रत्येक अभिनेता आपलं बोलणं पूर्ण मनापासून समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आवाजाची भूमिका खूप महत्वाची असते. मी अनेक वर्ष स्वतःच्या आवाजावर मेहनत घेतोय. त्यासाठी योग्य ते मेडिटेशन करायला लागतंय किंवा काही समजा गुळण्या करायला लागतात, तर हे करून शिवाय प्रॅक्टिस करायला लागते. कारण माझं बोलणं जोपर्यंत त्या पर्टिक्युलर आवाजाच्या पट्टीत येत नाही तोपर्यंत तुम्हाला विश्वासार्ह वाटणार नाही किंवा समोरच्याला विश्वासार्ह वाटणार नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या आवाजावर मेहनत घ्यायला लागेल. आपण चांगला, अतिशय, प्रत्येक वेळी अगदी तो हेवी आवाज यायला पाहिजे असं नाही, पण उच्चार सुस्पष्ट, आवाज कॉन्फिडंट, आवाजामध्ये तो आत्मविश्वास वाटला पाहिजे. बोलण्याचा जो वेग असेल त्या बोलण्याच्या वेगाला अति कमी नाही, फास्ट नाही, एक मध्यम वेग, पाहिजे तिथं फास्ट, शब्दांवर जोर देत बोलणं, या सगळ्यावर मेहनत घ्यायला पाहिजे. युट्यूबवर खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत त्याच्यासाठी. त्यामुळे आवाजावर लक्ष द्यायला पाहिजे. आणि हे कधी करायचं? जेव्हा आपण स्वतःशी आरशात बोलत असतो त्याच वेळी आपण आवाजावर स्वमेहनत घेऊ शकतो. हे दोन कामं एका वेळी होतील. चौथी गोष्ट, जो दिखताय वही बिकताय, त्याच्यामुळं प्रेझेंटेबल ठेवायला पाहिजे स्वतःला. केस व्यवस्थित कापलेले, दाढी जर ठेवत असाल तर ती व्यवस्थित ट्रिम केलेली, ठेवत नसाल तर प्रश्नच नाही, पण मग क्लीन शेव पाहिजे. स्त्रियांच्या बाबतीत पण तेच आहे, महिलांनी सुद्धा कपड्याकडे, नीटनेटकेपणाकडे लक्ष दिलं पाहिजे. गरजेच्या गोष्टी आहेत हे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दिखाऊपणा, नटण्या मुरडण्याचं काहीही नाही. कोणी काही म्हणू दे, प्रेझेंटेबल पाहिजे. जेव्हा तुम्ही रूम मध्ये एंटर करता ना तेव्हा तुम्ही बोलत नसता, तुमच्यातलं ज्ञान त्यांना माहिती नसतं, फक्त ते तुम्हाला बघतात. तुमचं व्हिज्युअल अपिअरन्स येतो समोर. तुमचा जो व्हिज्युअल अपिअरन्स येईल तो जर कॉन्फिडंट वाटला, तो जर चांगला वाटला, तो प्लीजंट वाटला, आनंदी वाटला, तर समोरचा माणूस ऑटोमॅटिकली रिसेप्टिव्ह बनतो. त्याला वाटतं हा, या व्यक्तीशी बोलायला हरकत नाही, छान आहे, हा इज व्हेरी प्रेझेंटेबल और शी इज व्हेरी प्रेझेंटेबल, अप्रोचेबल. आपल्या कपड्यातनं, आपल्या देहबोलीमधनं तो अप्रोच आहे हे वाटलं पाहिजे. आणि मग ऑटोमॅटिकली समोरचा आपल्याशी बोलतो, उत्सुक असतो बोलायला. ती फार महत्वाची गोष्ट आहे. बॉडी लँग्वेजचं खूप महत्व आहे याच्यात. मी मागे पण एक व्हिडिओ केला होता, त्यातही सांगितलं होतं. बॉडी लँग्वेज म्हणजे आपण बोलत असताना आपण जे हातवारे करू, आपण जे शब्दांवर जोर देतो, त्या शब्दांना जोर देण्यासाठी त्या हाताचा उपयोग करणं, बॉडीचा उपयोग करणं,
या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आपण तोंडानं जितकं बोलतो त्या तेवढ्याच प्रमाणात थोडंसं जास्तच आपल्या चेहऱ्यानं, हातवाऱ्यांनी, आपल्या शरीरानं बोललं पाहिजे. आपल्या बोलण्यात आत्मविश्वास पाहिजे, चेहऱ्यावर आश्वासकपणा पाहिजे. तो आश्वासकपणा असेल तर आत्मविश्वास ऑटोमॅटिकली दिसतो. नजरेला नजर देऊन बोलता यायला पाहिजे. समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलता यायला पाहिजे. याच्यामध्ये त्याला इंटिमिडेट करायचं किंवा घाबरवून टाकायचं नाहीये, पण तो आत्मविश्वास खूप मोठा अवडंबर आहे. सगळ्यात महत्वाचा आहे विश्वास. आपल्या बोलण्यातला, आपल्या करण्यातला विश्वास समोरच्याला तेव्हाच दिसतो जेव्हा आपण त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो. आपण जर इकडे तिकडे बघत बोलत असू तर कधीही आत्मविश्वास जाणवत नाही. साधं व्हिडिओवर मी तुमच्याशी बोलत असेल आणि मी लेन्समध्ये बघत नसेल आणि इथे कुठेतरी बघत असेल आणि बोलत असेल तर तो आत्मविश्वास दिसणार नाही. किंवा समोरच्याला वाटेल मी खूप उर्मट आहे, मी याच्याकडे बघून बोलत सुद्धा नाहीये. ठीक आहे, करून टाका तुम्ही. सिनेमात करणं ठीक आहे, सिनेमामध्ये एक स्टाईल मारायला वगैरे लोक करतात, कधी कधी त्याचा उपयोग होतो खऱ्या जीवनात सुद्धा. पण ती खूप पुढची स्टेज आहे, तुमचं तुम्हाला कळेल कधी उपयोग करायचा. पण जोपर्यंत ती स्टेज येत नाही तोपर्यंत हा विश्वास समोरच्यामध्ये जागृत करण्यासाठी डोळ्यात डोळे घालून, नजरेला नजर देऊन बोलणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये नजरेतही मार्दव हवं. मग अशी म्हटल्याप्रमाणे जे बोलायचंय ते मुद्देसूद बोलायला हवं. ज्या विषयाची तयारी करायची आहे ती प्रॉपर करून त्याचे मुद्दे सेपरेट करून कुठला मुद्दा आधी घ्यायचा, कशी सुरुवात करायची, मध्य काय असेल, शेवट काय असेल हे ठरलेलं असलं पाहिजे. मधले मुद्दे थोडेफार पुढे मागे झाले तरी चालतील, दोन्ही मुद्दे एकमेकात मिक्स झाले तरी चालतील, मर्ज झाले तरी चालतील. पण मुद्देसूद जेव्हा आपण डोक्यात मुद्दे असतात ना तेव्हा काय बोलायचं हे क्लिअर असतं. तिथं कुठं पंचायत होत नाही आपली बोलायची, अडखळत नाही आपण, आणि जे काय आहे ते व्यवस्थित बोलून रिकामे होतो. जेव्हा आपण व्यवस्थित बोलतो, मुद्देसूद बोलतो, तेव्हा समोरच्याच्या हे लक्षात येतं की या माणसाला विषयातलं खूप ज्ञान आहे. ज्या विषयात तो बोलणार आहे त्या विषयातलं खूप ज्ञान आहे. आपण अडखळत बोलायला लागलो, आठवत बोलायला लागलो तर समोरच्याला वाटतं की याला स्वतःचा विषय माहित नाहीये. तुम्ही शार्क टँक बघता का? शार्क टँक मध्ये बघा, जे लोक त्यांना त्यांच्या व्यवसायाविषयी इत्थंभूत माहिती असते ते अक्षरशः एका फ्लो मध्ये बोलतात, कुठेही अडखळत नाहीत. विचारलेल्या प्रश्नाला 4 अजून प्रश्नांची उत्तरं पण त्यात देतात. त्याच्यामुळं आपल्याला जोपर्यंत विषयाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण एक तर बोलू नये, ज्ञान घेऊन बोलावं, मुद्देसूद बोलावं. मुद्देसूद बोललं की समोरच्याला लवकर कळतं, पटतं. याच्यानंतरचा मुद्दा तोच महत्वाचा जो मगाशी सांगितला, जे बोलू त्यात तथ्य हवं. म्हणजे त्या विषयाची व्यवस्थित माहिती घेऊन उगीच काहीतरी फालतू इकडच्या तिकडच्या गप्पा मारून चालणार नाही. आपल्याला जो विषय बोलायचा आहे तो विषय व्यवस्थित बोलता यायला हवा. त्या विषयातलं पूर्ण ज्ञान हवं, बारीक सारीक गोष्टींची माहिती हवी, सध्या काय चाललंय त्याच्यावर याची माहिती हवी. नाही तर पूर्वी काय झालं होतं याला काही अर्थ नाही. पूर्वी गाड्या कार्बोरेटरवर चालायच्या. तुम्हाला कार्बोरेटरची माहिती असेल तर ठीक आहे, व्हेरी गुड. पण आज गाड्या कार्बोरेटरवर चालत नाहीत. आज ज्या टेक्नॉलॉजीवर चालतात त्या टेक्नॉलॉजीची तुम्हाला माहिती हवी. पूर्वी बटनवाले फोन्स होते, बटनवाल्या फोनची सगळी माहिती आहे पण स्मार्टफोनची माहिती नाही तर उपयोग नाही. आजच्या काळामध्ये लोक स्मार्टफोन्स वापरतात. इतकं सोपं आहे ते. जे आहे ते सखोल माहिती तर हवीच हवी, पण त्याचबरोबर माहिती अद्ययावत हवी. आजच्या काळाला सुसंगत माहिती हवी, कारण आपण वर्तमानात जगतोय, भूतकाळात नाही, भविष्यातही नाही. भविष्याची माहिती असेल ठीक आहे की आज एआय आले आणि एआयनी याच्यात काय क्रांती येणार आहे, तर ती क्रांती येणार आहे तिथपर्यंतच ठीक आहे. पण त्या क्रांतीचा उपयोग करून आज एखादी गोष्ट सेल करायचा प्रयत्न करायचा कुणी विकत घेत नाही. आजच्या घडील जे आहे ते महत्वाचं आहे, पण त्याची सखोल माहिती हवी, बोलण्यात तथ्य हवं. 9वी गोष्ट आहे, आपण जे बोलतोय त्या बोलताना केवळ आपल्यावर लक्ष देऊन चालणार नाही. आपण समोरच्याशी बोलत असतो, 4 चौघांशी बोलत असतो, तर त्या प्रत्येकाच्या नजरेत नजर आपण देऊन बोलतो तेव्हा आपण जे बोलतो त्याच्यावर ते काय प्रतिक्रिया देतात बुवा हेही आपल्याला लक्षात येतं. तर ती जी प्रतिक्रिया आहे त्याची कुठेतरी मेंटल नोट करायची. त्या प्रतिक्रियेनं घाबरून जायचं नाही. आपल्याला जे बोलायचंय ते पूर्ण करायचं. त्यांनी जर आवडलं नसेल पहिलंच वाक्य आपलं तर ते आपल्याला त्याची तशी प्रतिक्रिया देणार आहेत, नंतर प्रश्न विचारणार आहेत. पण त्याच्यामुळं आपल्याला जे बोलायचंय ते विचलित होऊन चालणार नाही. जे बोलायचंय व्यवस्थित शेवटपर्यंत बोलून रिकामं व्हायचं, मग ते बोलतील. त्यामुळे प्रतिक्रियेकडे लक्ष तर द्यायला हवं. काही वेळा असं होतं की आपण बोलतोय आणि समोरच्यावर काहीच प्रतिक्रिया होत नाही, तेव्हा मात्र आपल्या बोलण्यात बदल करून साधारण नोट करून घ्यायला काय आवडेल बाबा, काय बोललो तर आवडेल. म्हणजे याचं उदाहरण सांगायचं तर मागे मी एका क्लायंटकडे गेलो होतो. ते लोक होते
मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमधले. मी त्यांना कॉन्सेप्ट समजावून सांगत होतो. कॉन्सेप्ट समजावून सांगताना मी त्यांना खूप टेक्निकल सांगत होतो. हा असा शॉट लावायचा, इथं असं होईल, इथून काय ड्रोन येईल आणि इथून ट्रॉली जाईल आणि हा क्लोज शॉट असेल, हा मिड असेल, हा वाईड असेल. ते लोक ऐकतायत. मग माझ्या लक्षात आलं की हे असं सांगूनच चालणार नाहीये, कारण यांचं काहीच लक्ष नाहीये, कारण यांना हे कळतच नाही, ही भाषाच नवीन आहे यांच्यासाठी. यांना यांच्या भाषेत सांगायला लागेल. मग मी जेव्हा त्यांना सांगितलं की सर, आपलं हे मशीन आहे ना, या मशीनची ही जी प्रोसेस आहे यातला हा पार्ट मला वाटते जास्त महत्वाचा आहे, आणि हा पार्ट जर दाखवायचा असेल तर हा पार्ट आपल्याला खूप जवळून दाखवावा लागेल. याचा क्लोज शॉट आपण लावला तर हा एवढा दिसेल स्क्रीनवर, आणि मग तुमचं जे मशीन आहे जे ऍक्च्युअल काय करतंय हे लोकांना समजेल. आणि ही जी एवढी तुम्ही फॅसिलिटी केली आहे, ही फॅसिलिटी जर व्हास्टनेस याचा दाखवायचा असेल तर हे प्रचंड विस्तीर्ण स्वरूप दाखवण्यासाठी आपल्याला ड्रोन शॉटचा वापर करायला लागेल. त्यांच्या इंटरेस्टचं बोलणं यायला लागलं. आता त्यांनी लक्ष द्यायला चालू केलं. इज टॉकिंग सेन्स. आपल्याला समोरच्याची प्रतिक्रिया समजावून घेऊन त्यानुसार आपलं बोलणं कधी कधी बदलावं लागतं. विषय तोच असतो, पॅकेजिंग बदलतं, पण ते त्या क्षणाला बदलण्याची कपॅसिटी आपल्यात पाहिजे. ती तेव्हाच येते जेव्हा आपण चार चौघांशी जास्त वेळा बोलायला चालू करतो. पण याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, हे शिकणं गरजेचं आहे. डिस्ट्रॅक्शन्सकडे लक्ष द्यायचं नाही. बऱ्याचदा आपण बोलायला उभे राहतो, भाषण करायला नाही, चार चौघांशी बोलताना पण फोनचं कुठेतरी नोटिफिकेशन येतं, आपण फोनवर बघायला लागतो, किंवा बघितलं नाही जरी ते डोक्यात चालू होतं, कोणाला नोटिफिकेशन असेल, कोणी काय आता सांगितलं असेल मला, कोणाचा कॉल येऊन गेला. अशा वेळी फोन व्हायब्रेटरवर ठेवणे किंवा सायलेंट करणे किंवा बंद करणे. कारण आपल्याला आता काय महत्वाचं आहे, ही मीटिंग महत्वाचं आहे, हे चार लोकांशी बोलणं महत्वाचं आहे. इथे आता फोनची काय गरज आहे का? नाहीये. फोन बंद ठेवायचा. जोपर्यंत तुम्हाला फोनवर काही दाखवायची गरज पडत नाही, की उदाहरणार्थ डिजिटल मार्केटिंग करणारा एखादा कोणीतरी आपलं प्रेझेंटेशन करत असेल आणि त्याला दाखवायचं असेल की मी कशा पद्धतीनं चार लोकांसाठी काम केलंय, त्यासाठी गरजेचं आहे ते. मग त्या केसमध्ये आपली कसोटी लागते इथे, की आपण इतर विचलित करणाऱ्या गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या विषयाकडे कसं लक्ष देऊ. कारण ते फार गरजेचं असतं ना, की विचलित करणाऱ्या गोष्टी बघून कसं चालेल. किंवा दुसराच एखादा मागे काहीतरी चाललंय आणि आपण तिकडे बघत राहिलो आणि या लोकांशी बोललो नाही, तर तसंही चालणार नाही. ही लोक महत्वाची आहेत, ज्यांच्याशी आपल्याला बोलायचंय ना, ती लोक महत्वाची आहेत. आणि हा विषय आहे ना पर्टिक्युलर, हा प्रत्येक संभाषणात गरजेचा आहे. प्रत्येक संभाषणात गरजेचा आहे. तुम्ही आपल्या जोडीदाराबरोबर बोलताय तर तिथं त्यांच्याबरोबरच बोललं पाहिजे, ना की तिथं आजूबाजूला काय चाललंय ते बघत तुम्ही बसलाय. कारण तुमच्यासाठी ते महत्वाचे आहेत, असले पाहिजेत त्या क्षणाला. ज्याच्याशी तुम्ही बोलताय त्या माणूस, ती व्यक्ती त्या क्षणाला अतिशय महत्वाची असली पाहिजे तुमच्यासाठी. तरच तुमच्यातला विश्वास जागृत, म्हणजे त्यांच्या मनात तुमच्याविषयीचा विश्वास जागृत होतो, आणि तोच तुमचा आत्मविश्वास असतो. ह्याच्यासाठी वेगळा काही असं खूप मोठं काही नसतं. जे असतं ते आपल्या आत असतं. जर आपल्याला आपल्यावर विश्वास असेल तर आपल्या चेहऱ्यावर तो विश्वास दिसतो. आपल्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज येतं. आपण म्हणतो ना, काय कॉन्फिडंट माणूस आहे, तो कॉन्फिडन्स चेहऱ्यावर दिसतो, तो आत्मविश्वास चेहऱ्यावर दिसतो. त्यासाठी अजून एक करायचं, आत किती पण गडबड चाललेली असेल, प्रयत्नपूर्वक चेहऱ्यावर स्माईल ठेवायचा प्रयत्न करायचा. आपल्या भावना समोरच्यापर्यंत अशा तशा पोचवायच्या नाहीत. आपण चिडलो असू, घाबरलेलो असू, फ्रस्ट्रेट झालेलो असू, कीप दॅट स्माईल. स्माइलिंग फेस जर असेल ना, त्यानं खूप कामं होतात. मी खरंच म्हणजे स्वानुभवावरून सांगतोय. जर तुम्ही समोरच्याला स्माइलने अप्रोच झाला, निम्म्या गोष्टींचं काम होतं. काय काय खडूस असतात जे तुमच्या स्माइलला अजिबात उत्तर देत नाहीत, पण त्याचीही तयारी ठेवायची. अशी लोक असू शकतात. फार काय त्यांना परिणाम करून घ्यायचा नाही, कारण आपण जे आहोत ते आपण आहे. आणि जेव्हा आपण आहे तर आपल्यावर विश्वास असेल तेव्हा जगातला कुणीही माणूस आपल्याला हलवू शकत नाही. जर आपण कोणी, म्हणजे एक असं म्हटलं जातं की जर कोणी पाहत नाही हा विचार करून डान्स ॲज इफ नोबडी इज वॉचिंग. कुणीही पाहत नाही अशा पद्धतीने तुम्ही विचार करून जर नाचला तर ते स्वतःसाठी नाचला. सिंग ॲज इफ नोबडी इज लिसनिंग. कोणी ऐकू अथवा न ऐकू, मी गाणारे, माझ्यासाठी गाणारे, बाथरूम सिंगिंग. तो आत्मविश्वास आहे. तो आत्मविश्वास तेव्हाच येईल जेव्हा त्या विषयातलं पूर्ण ज्ञान आपण घेऊ. आणि त्याच विषयातलं नाही, प्रत्येक विषयातलं, प्रत्येक गोष्टीतलं, आपल्या रोजच्या रोज गोष्टीतलं. आपल्याला काही काही वेळेला असंही होतं की आपल्या जोडीदाराबरोबर किंवा आपल्या सहकाऱ्यांबरोबर बोलताना सुद्धा आत्मविश्वास कमी असतो. कारण आपल्याला भीती वाटत असते की आपण बोललो तर चुकलो तर काय,
आपण चुकत नाही मंडळी. जेव्हा आपल्याला माहिती असतं की आपण जे बोलतोय ते बरोबरच आहे, समोरचा चुकत असेल ऐकण्यात, आपण चुकत नाही. आणि हा विश्वास तेव्हाच येईल जेव्हा आपण पूर्ण सगळ्याची माहिती करून बोलत असू. बऱ्याचदा माहिती असताना आपण बोलत नाही, ही मात्र चूक आहे. ती चूक कधीही करू नका. माहिती असेल बोला, सुरुवातीला अडखळत बोलाल, हळूहळू तो बोलण्याचा कॉन्फिडन्स येईल. आणि बोलण्याचा कॉन्फिडन्स आला एकदा की तुम्हाला प्रगती करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. मग आता व्हिडिओ परत बघा. या 10च्या 10 गोष्टी आहेत. या 10 गोष्टींचा अभ्यास करा. या 10 गोष्टी अंगीकारा. स्वतःमध्ये बदल करा. मला खात्री आहे की अजून 6 महिन्यांनी तुम्ही मला सांगाल की हा माझ्यामध्ये आत्मविश्वास आला. आणि मला खरंच ऐकायची ही गोष्ट तुमच्याकडनं. मला मेल करून सांगा किंवा कमेंट करून सांगा की हा माझ्यामध्ये हा बदल झालाय. मला खूप आवडेल.